तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला भाजपा दिव्यांग सेल कडून जल्लोष। राज्य मंत्रिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात राज्यातील दिव्यांग बांधवांचे मानधन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। यापूर्वी दिव्यांग बांधवांना मिळणारे 1500 रुपयांचे मानधन वाढवून ते आता 2500 रुपये करण्यात आले आहे। त्यासोबत गोरगरीब व गरजू ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजनेच्या मानधनातही वाढ करून या योजनांचे मानधन आता 2500 रुपये करण्यात आल्याची घोषणा मंत्री नामदार अतुल सावे यांनी विधिमंडळ अधिवेशनात केली आहे। दरम्यान या मानधन वाढीमुळे दिव्यांग व गोरगरीब निराधार बांधवांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत असून अकोला भाजपा दिव्यांग सेलच्या वतीने शासनाच्या या निर्णयाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे। MCN न्यूज मराठी करिता बाळासाहेब नेरकर, अकोला। सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रवणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्त वेतन योजना या योजना राबवण्यात येत आहेत। या योजनेअंतर्गत सर्व प्रभागातील दिव्यांग बांधवांना दरमहा 1500 इतके अर्थसहाय्य देण्यात येते। या योजनेअंतर्गत दिव्यांग बांधवांना देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या रकमेत दरमहा 1500 वरून 2500 2500 अशी वाढ करण्यात शासनाने निर्णय घेतलेला आहे। ह्या आपण कृपया नोंद करावे। मी यासाठी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो।